नमस्कार. आज आपल्याकडे काही खूपच सखोल आणि विचार करायला लावणारे स्रोत आहेत. हो, आणि याचा विषय खरंच खूप वेगळा आहे. अगदी. या सगळ्याचा केंद्रबिंदू एकच शब्द आहे, गौरव. पण गंमत अशी आहे की या लिखाणात गौरव या शब्दाचा अर्थ आपल्या नेहमीच्या समजुतीपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. बरोबर. गौरव म्हणजे शक्ती, विजय, ऐश्वर्य, आपण हेच समजतो. हो ना, पण या स्रोतांनुसार देवाचं खरं गौरव त्याच्या अमर्याद शक्तीत नाही, तर त्याच्या त्यागात आणि प्रेमात आहे. आणि हेच एक मोठं कोडं आहे. तेच तर, आजच्या चर्चेत आपण हेच कोडं सोडवणार आहोत. जर देव सर्व शक्तिमान आहे, तर त्याचं खरं गौरव शक्तीपेक्षा त्यागात मोठं कसं असू शकतं? चला, या स्रोतांच्या मदतीने या विषयात जरा खोलवर शिरून पाहूया. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. हे कोडच या सगळ्या विचारसरणीचा पाया आहे. अच्छा. आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला 3 मुख्य संकल्पना लक्षात घ्याव्या लागतील, ज्या या स्रोतांमध्ये वारंवार येतात. देवपिता, ज्यांना प्रथम देव म्हटलेला आहे. हो. देवपुत्र, ज्यांना द्वितीय देव म्हटलेला आहे, आणि पवित्र आत्मा देव. या तिघांमधील नातं आणि त्यांचं संपूर्ण निर्मितीसोबत असलेला संबंध, यावरच हे सगळं तत्वज्ञान उभं आहे. म्हणजे हे नातं समजल्याशिवाय गौरव समजणार नाही. अजिबात नाही. यानुसार देवाचं गौरव त्याच्या शक्ती प्रदर्शनात नाही, तर वधस्तंभावर झालेल्या त्यागातून ते सर्वात जास्त स्पष्ट होतं. ठीक आहे, तर मग सुरुवात कुठून करायची? या स्रोतांमध्ये पाप आणि क्षमा याबद्दल बोललं गेलंय. हो, त्यात म्हटलंय की द्वितीय देवाच्या रक्ताने विश्वासणाऱ्यांना पापांची क्षमा मिळते आणि त्यानंतर पवित्र आत्मा येतो. पण इथे एक विचित्र संकल्पना मांडली आहे. कोणती? देवाच्या आज्ञा किंवा नियम हे मृत्यूचा नियम आहेत. हे कसं असू शकतं? देवाचे नियम तर जीवन देण्यासाठी असतात ना, मग ते मृत्यूचा नियम कसे झाले? हाच तो विरोधाभास आहे जो समजून घेणं महत्वाचं आहे. या स्रोतांमधला तर्क असा आहे की नियम स्वतःहून चांगले आहेत, पण अडचण माणसामध्ये आहे. माणसामध्ये? हो, माणसामध्ये स्वतःच्या ताकदीने ती नियम पूर्णपणे पाळण्याची क्षमताच नाही. विचार करा, समजा तुम्हाला 100 किलो वजन उचलायचा नियम दिला, पण तुमची क्षमता फक्त 50 किलोची आहे. तर तो नियम माझ्यासाठी अपयशाचं कारण ठरेल. अगदी. तो तुमच्या अपयशाचं आणि निराशेचे कारण ठरेल. त्याचप्रमाणे देवाचे परिपूर्ण नियम पाळायला जाताना मानव अपयशी ठरतो, आणि त्या अपयशामुळे तो दोषी ठरतो. आणि पापाची शिक्षा? मृत्यू. मृत्यू. म्हणूनच नियम हे अप्रत्यक्षपणे मृत्यूचा नियम बनतात. अच्छा, म्हणजे नियम चुकीचे नाहीत, पण ते पाळण्याची ताकद माणसात नाही, त्यामुळे तो अयशस्वीच होणार, आणि म्हणूनच तो मृत्यूचा नियम ठरतो. वा, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हो. मग या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग काय? इथेच पवित्र आत्म्याची भूमिका येते का? अगदी बरोबर. इथेच पवित्र आत्म्याची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. क्षमा मिळाल्यानंतर पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या हृदयात येतो. हो. या लिखाणात असं म्हटलं आहे की तो या आज्ञा दगडाच्या पाट्यांवर नाही, तर थेट हृदयावर कोरतो. हृदयावर कोरतो. म्हणजे तो फक्त नियम काय आहे हे सांगत नाही, तर तो नियम पाळण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही आतून निर्माण करतो. अच्छा. यामुळे जो नियम आधी मृत्यूचा नियम होता, तोच आता जीवनाचा नियम बनतो. कारण आता व्यक्ती स्वतःच्या नाही, तर पवित्र आत्म्याच्या शक्तीने ते नियम पाळू लागते. म्हणजे आतूनच बदल होतो. हो. आणि या स्रोतांमध्ये एक थेट तुलना केली आहे की जसं वचनाने म्हणजे द्वितीय देवाने पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं मानवी देहात असताना देहाच्या वासनांवर विजय मिळवला, तसाच विजय मिळवण्यासाठी पवित्र आत्मा इतरांना मदत करतो. तमा, इथे वचन हा शब्द वापरला आहे. स्रोतांमध्ये याचा नेमका अर्थ काय आहे? हे देवाच्या आज्ञेबद्दल आहे की देवपुत्र या संकल्पनेबद्दल? चांगला प्रश्न आहे. या विशिष्ट धर्मशास्त्रीय संदर्भात वचन हा शब्द थेट देवपुत्र किंवा द्वितीय देव यांच्यासाठी वापरला जातो. अच्छा. सुरुवातीला फक्त देव होता आणि त्याचं वचन होतं, आणि ते वचन देहासोबत आलं, अशी ती संकल्पना आहे. तर थोडक्यात पवित्र आत्मा आपल्याला तेच जीवन जगण्यास मदत करतो जे देवपुत्राने स्वतः जगून दाखवलं. समजलं. पण ही सगळी प्रक्रिया सुरू होण्यासाठी पापांची क्षमा मिळणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी हे स्रोत आपल्याला थेट वधस्तंभाकडे घेऊन जातात. हो, आणि इथेच ते मुख्य कोडं पुन्हा समोर येतं. स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की द्वितीय देवाने वधस्तंभ उचलला. ही क्रिया म्हणजे गौरव प्राप्त करणे होती. पण वधस्तंभ म्हणजे तर दुःख, अपमान, त्याग आणि मृत्यू. या गोष्टी गौरवाचं कारण कशा असू शकतात?
हे तर आपल्या गौरव या शब्दाच्या व्याख्येच्या पूर्णपणे उलट आहे. बरोबर. आणि हाच या विचारधारेचा सर्वात धक्कादायक आणि मूळ भाग आहे. या लिखाणानुसार वधस्तंभ हा देवाच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे. पुरावा कसा? जेव्हा देवदूत आणि मानव म्हणजेच संपूर्ण निर्मिती देवाचं हे टोकाचं प्रेम पाहते, तेव्हा त्यांच्या मनात देवाविषयी प्रेम निर्माण होतं. अच्छा. आणि जेव्हा कुणी देवावर मनापासून प्रेम करू लागतं, तेव्हा ते पाप थांबवणं आपोआप. कारण त्यांना देवाला दुखवायचं नसतं. अगदी. पाप थांबलं की न्यायाची गरज राहत नाही आणि परिणामी सार्वकालिक जीवन मिळतं. म्हणजे वधस्तंभ हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग उघडतो. बरोबर. त्यामुळे तो देवाच्या प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती ठरतो आणि म्हणूनच ते देवाचं सर्वात मोठं गौरव आहे. शक्तीचं प्रदर्शन नाही, तर प्रेमाचं प्रदर्शन. वा. म्हणजे याची एक साखळी आहे. वधस्तंभावरचं प्रेम समजलं की देवाबद्दल प्रेम वाटतं. त्या प्रेमामुळे आज्ञापालन सोपं होतं, आज्ञापालनामुळे पाप संपतं आणि पाप संपल्यामुळे सार्वकालिक जीवन मिळतं. तुम्ही अगदी अचूक पकडलं. आणि या साखळीचा उगम वधस्तंभावर आहे. पण या स्त्रोतांमध्ये देवपिता आणि देवपुत्र यांच्यातील नात्याबद्दलही काहीतरी विशेष सांगितलेलं आहे की नाही, ज्यामुळे या त्यागाचं महत्त्व आणखी वाढतं. हो, आणि तो मुद्दा समजल्याशिवाय या त्यागाची खोली कळणार नाही. या स्रोतांनुसार देवपित्यासाठी देवपुत्रापेक्षा मौल्यवान काहीही नाही आणि देवपुत्रासाठी देवपितापेक्षा मौल्यवान कुणीही नाही. त्यांचं नातं परिपूर्ण आहे. परिपूर्ण आणि स्वयंपूर्ण. तरीही त्यांनी निर्मितीला म्हणजेच आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी एकमेकांना त्यागण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना त्यागण्याचा. हो, देवपित्याने आपल्या सर्वात प्रिय पुत्राला मृत्यूच्या स्वाधीन केलं आणि देवपुत्राने पित्यापासून विभक्त होणं स्वीकारलं. ज्यांचं नातं इतकं अतूट आहे, त्यांच्यासाठी हा त्याग किती मोठा असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. खरंय. आणि म्हणूनच या लिखाणानुसार हा त्याग देवाच्या प्रेमाची खरी खोली आणि तीव्रता दाखवतो. आता आपण एक अशा भागाकडे येतोय जो ऐकून कोणालाही धक्का बसेल. या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की निर्मितीला स्वतःचं असं काहीच मूल्य नाहीये. देव तिला कधीही निर्माण करू शकतो किंवा नष्ट करू शकतो. म्हणजे आपलं अस्तित्व, आपलं आयुष्य याला काहीच किंमत नाही. हे खूपच निराशाजनक आणि विचित्र वाटतं. यामागे या स्रोतांचा नेमका तर्क काय आहे? मला समजतंय की हे ऐकायला किती टोकाचं वाटतं, पण ह्यातला सूक्ष्म फरक समजून घेणं महत्वाचं आहे. काय फरक आहे? या विचारसरणीचा दावा असा आहे की निर्मितीचं मूल्य तिच्यामध्ये उपजत किंवा नैसर्गिकरित्या नाही, तिचं मूल्य देवाने दिलेलं आहे. दिलेलं आहे म्हणजे? याला असं समजूया की एक साध्या दगडाला स्वतःचं काही विशेष मूल्य नाही, पण जर एखाद्या राजाने तो दगड आपल्या मुकुटात जडला तर त्या दगडाला राजाच्या प्रतिष्ठेमुळे मूल्य प्राप्त होतं. अच्छा, समजलं. त्याचप्रमाणे निर्मिती स्वतःहून मूल्यहीन आहे, पण देवाने तिच्यासाठी जी किंमत मोजली आहे त्यामुळे ती अनमोल झाली आहे. म्हणजे निर्मितीचं मूल्य हे तिच्या स्वतःच्या अस्तित्वात नाही, तर तिच्यासाठी देवाने दिलेल्या किंमतीत आहे. देवाने मोजलेली किंमत म्हणजे वधस्तंभावरचा त्याग, बरोबर? अगदी बरोबर. देवाने निर्मितीला पापांपासून वाचवण्यासाठी स्वतःच्या पुत्राचं रक्त आणि आपले अश्रू दिले. या प्रचंड मोठ्या त्यागामुळे, या किंमतीमुळे निर्मिती देवाला मौल्यवान वाटते. वाह. वधस्तंभावरच निर्मितीला हे मूल्य अधिकृतपणे दिलं गेलं. या स्रोतांमध्ये एक सुंदर कल्पना मांडली आहे आता. देवपित्याला निर्मितीमध्ये आपला पुत्र दिसतो आणि देवपुत्राला निर्मितीमध्ये आपला पिता दिसतो. अरे वाह. म्हणजे वधस्तंभाने हा एक नवीन संबंध प्रस्थापित केला. हो, म्हणून वधस्तंभ हा फक्त पापांच्या क्षमेचा नाही, तर निर्मितीला एक नवी किंमत, एक नवं महत्त्व देणारा क्षण आहे. मला हे समजायला अजूनही थोडं जड जातंय. एकीकडे स्रोत देवाच्या प्रचंड प्रेमाबद्दल बोलतात आणि दुसरीकडे म्हणतात की त्याने बनवलेल्या निर्मितीला मुळात काहीच किंमत नाही. हे दोन्ही विचार एकत्र कसे बसतात? यात एक प्रकारचा विरोधाभास नाही का? हा विरोधाभास वाटू शकतो, पण या विचारधारेनुसार तोच प्रेमाचा पुरावा आहे. तो कसा? तर तिच्यासाठी त्याग करणं हे एक प्रकारचं कर्तव्य किंवा व्यवहार झाला असता. अच्छा. पण मुळात मूल्यहीन असलेल्या गोष्टीसाठी स्वतःच्या सर्वात मौल्यवान गोष्टीचा त्याग करणं हेच खऱ्या, बिनशर्त आणि अविचारी प्रेमाचं लक्षण आहे, असं हे स्रोत सांगतात. म्हणजे देवाने निर्मितीवर प्रेम केलं म्हणून ती मूल्यवान झाली, ती मूल्यवान होती म्हणून देवाने प्रेम केलं असं नाही. अगदी. हाच तो महत्वाचा फरक आहे. ठीक आहे. हा मुद्दा तो थोडा स्पष्ट झाला. आता एका दुसऱ्या मोठ्या संकल्पनेकडे वळूया. या स्रोतांमध्ये देवाच्या अफाट शक्तीबद्दलही लिहिलेलं आहे. हो, प्रचंड शक्ती.
तो संपूर्ण अवकाश काळ, अब्जावधी आकाशगंगा हे सगळं एका क्षणात नष्ट करू शकतो. तरीही हेच लिखाण म्हणतं की शक्तीपेक्षा प्रेम अधिक गौरवशाली आहे. हे कसं शक्य आहे, विशेषतः जेव्हा शक्ती इतकी अमर्याद आहे? याचं उत्तर या स्रोतांनुसार देवाच्या रचनेतच दडलेलं आहे. रचनेत? हो. देवाने अवकाश काळाची रचनाच अशी केली आहे की ज्यात शक्तीपेक्षा प्रेम हेच अधिक गौरवशाली ठरेल. त्याने देवदूत आणि मानव यांना स्वतंत्र इच्छेसह निर्माण केलं. स्वतंत्र इच्छा, फ्री विल. हो, आणि त्यांना मृत्यूच्या अधीन ठेवलं. स्वतंत्र इच्छा दिल्यामुळे देवाचा हस्तक्षेप झाल्याशिवाय पाप करणं जवळजवळ अटळ होतं. आता मृत्यू ही एक प्रचंड शक्तिशाली निर्मिती आहे. ती कोणालाही सोडत नाही. पण या विचारसरणीनुसार प्रेम हे मृत्यूवरही विजय मिळवतं. प्रेम मृत्यूवर विजय मिळवतं? हो. अवकाश काळातील सर्वात शक्तिशाली गोष्ट प्रेम आहे आणि प्रेमाचं दुसरं नाव जीवन आहे, अशी वाक्य या लिखाणात आहेत. वा, म्हणजे देवाने स्वतःसाठीच एक आव्हान निर्माण केलं असं म्हणायचं का? त्याने एक अशी व्यवस्था तयार केली जिथे त्याच्याच शक्तीवर मर्यादा घालून प्रेमाला जिंकण्याची संधी दिली. ही कल्पनाच खूप विलक्षण आहे. होय, तुम्ही ते तसं मांडू शकता. या स्रोतांनुसार देवाने हे जाणीवपूर्वक केलं. पण का? तो आपल्या शक्तीचा वापर करून सगळ्यांना आज्ञा पाळायला लावू शकला असता, पण तसं केल्यास ते प्रेम नसतं, ती गुलामगिरी असती. खरंय. त्याला अशी निर्मिती हवी होती जी स्वतःच्या इच्छेने त्याच्यावर प्रेम करेल, आणि त्यासाठी त्यांना निवड करण्याचं स्वातंत्र्य देणं आवश्यक होतं. आणि या स्वातंत्र्यामुळे पापाचा आणि मृत्यूचा धोका निर्माण झाला. बरोबर. पण देवाने या धोक्याला आपल्या शक्तीने नाही तर आपल्या प्रेमाने आणि त्यागाने उत्तर दिलं. ही निवडच शक्तीपेक्षा प्रेमाला प्राधान्य देते, आणि हेच देवाच्या गौरवाचं खरं स्वरूप आहे, असं हे लेखक सांगतात. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय निघतो? या सगळ्या गोष्टी एकत्र कशा जुळतात? वधस्तंभ निर्मितीला पूर्ण कसा करतो? आता आपण या कोड्याच्या शेवटच्या भागाकडे आलो आहोत. हे सर्व मुद्दे एकत्र आणूया. वधस्तंभ देवाचं प्रेम आणि त्याच्या आज्ञा किती योग्य आहेत हे सिद्ध करतो. हो. जेव्हा निर्मितीला हे सत्य पूर्णपणे समजतं तेव्हा त्यांची स्वतंत्र इच्छा परिपूर्ण होते. त्यांना पाप करण्याची इच्छाच होत नाही. इच्छाच होत नाही. नाही. जे विश्वासनाहे वधस्तंभाच्या मार्गावर चालतात, म्हणजेच त्यागाचा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारतात, ते पापावर आणि अंतिमतः मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थान प्राप्त करतात. म्हणजे वधस्तंभ हा फक्त एका घटनेचा शेवट नाही, तर एका मोठ्या प्रक्रियेची पूर्तता आहे. याद्वारे देवाची निर्मितीची मूळ योजना पूर्ण होते. अगदी तसंच. या स्रोतानुसार जेव्हा संपूर्ण निर्मितीची स्वतंत्र इच्छा या प्रेमामुळे परिपूर्ण होईल, तेव्हा पाप करण्याची शक्यताच कायमची नाहीशी होईल. आणि जेव्हा पापच राहणार नाही, तेव्हा मृत्यूचीही गरज उरणार नाही. तेव्हा द्वितीय देव स्वतः मृत्यूला नष्ट करेल. अच्छा. अवकाश काळातून पाप आणि मृत्यू कायमचे नाहीसे होतील आणि निर्मितीची प्रक्रिया खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. म्हणून वधस्तंभ ही निर्मितीला परिपूर्ण करणारी अंतिम क्रिया आहे. म्हणजे देवाचा गौरव त्याच्या सर्वशक्तिमानतेतून नाही, तर देवाच्या अविचारी वाटणाऱ्या प्रेमातून प्रकट होतं. एक असं प्रेम जे निर्मितीच्या तर्काच्या आणि समजण्याच्या पलीकडचं आहे. आज आपण एका खूप मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संकल्पनेचा आढावा घेतला. पवित्र आत्म्याद्वारे मृत्यूच्या नियमापासून जीवनाच्या नियमांपर्यंतचा प्रवास कसा होतो. हो. वधस्तंभ हे केवळ क्षमेचं नाही, तर प्रेमाचं आणि निर्मितीला मूल्य देण्याचं सर्वोच्च प्रतीक कसं आहे. बरोबर. आणि शेवटी प्रेम ही मृत्यूवर विजय मिळवून निर्मितीला पूर्ण करणारी अंतिम शक्ती कशी आहे हे आपण पाहिलं. शक्तीवर प्रेमाचा विजय हेच या सगळ्याचं सार आहे. हो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. या स्रोतांमध्ये वारंवार सांगितलं आहे की देवाचं प्रेम मानवी आकलनाच्या पलीकडचं आहे, किंबहुना ते अविचारी आहे. आणि निर्मितीची भूमिका फक्त आज्ञापालन करणं आणि विश्वास ठेवणं आहे. यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की अशा चौकटी जिथे आकलन मर्यादित आहे आणि आज्ञापालन सर्वोच्च मानलं जातं, तिथे एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक शंका, प्रश्न आणि जिज्ञासेचा एका अनाकलनीय देवी योजनेच्या स्वीकाराशी मेळ कसा घालू शकते. समतोल साधणं. समतोल साधणं हेच कदाचित विश्वासाचं खरं आव्हान असे.